नमस्कार मंडळी, ही व्हिडिओ गंधर्वाच्या बड्डेची आहे. आल्या आल्या त्याला जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या. मी त्याला लाडाने गुंडी बोलते आणि त्याला असं बोलली ना मी, हाय गुंडी. मग तो बोलतो हाय मॉमी, पण आता बोलला नाही कारण आज तो जरा बिझीच दिसतोय मला. मग त्याला कळालं की फ्रीजमध्ये केक ठेवला आहे आणि त्यावर मारिओचा पिक्चर आहे, त्यामुळे तो सारखं फ्रीज ओपन करून बघत होता. मग दीदी आली आणि केक बाहेर काढला कारण थोडंसं फिनिशिंग करायचं बाकी होतं तिचं केकवर. हा बघा केक खूप मस्त आहे ना. हा दीदीने स्वतः घरी बनवला आहे. शी इज व्हेरी नाईस कुक. सगळं काही ती घरी बनवत असते, पण जेवणाचा व्हिडिओच मला घेता नाही आला. जेवणामध्ये लहान मुलांसाठी स्पेशल पिझ्झा पार्टी होती आणि उरला तर मोठ्यांना होतं. पिझ्झासुद्धा तिने घरीच बनवलेला, फक्त बेस विकत आणलेले. आणि चपाती, पनीरची भाजी, गुलाबजाम, पापड, जिरा राईस, डाळ हे सगळं तिने घरी बनवलेलं. आता थोडा बड्डे बॉयला बघा, खूप हँडसम दिसत होता या कपड्यांमध्ये तो. मग त्याचे थोडे फोटो व्हिडिओज काढले आणि मग सगळ्यांनी त्याचं औक्षण केलं. आता तो बोलतोय अरे केक आणा, आणि फायनली त्याच्या आवडीचा केक टेबलवर आला. अँड सी हिज रिॲक्शन. मग बड्डे सेलिब्रेट केला मस्त गाणं बोलून आणि परत थोडे फोटोज काढले. आणि इथून चालू होतो नेक्स्ट डे, द संडे. संडेला ठाण्याला आम्हाला लग्नाला जायचं होतं, त्यामुळे आम्ही दीदीकडेच राहिलेलो आणि पिझ्झा मिळाला नव्हता, त्यामुळे संडेला डिनर म्हणून आम्ही पिझ्झा पार्टी करायची ठरवली. वेजीस कापून घेतल्या, पनीरचे स्लाइस केले छोटे छोटे आणि मग पिझ्झा बनवायला चालू केला. सॉस दीदीने आधीच बनवून ठेवलेला आणि हे पनीर असं फ्राय करून घेतलं. भाज्या उकडायला ठेवलेल्या आणि मस्तपैकी बेसवर पिझ्झा सॉस टाकून, पिझ्झा सॉससुद्धा तिने घरीच बनवलेला आणि त्याच्यावर हे सगळे वेजेस टाकून, चीज टाकून मस्तपैकी तव्यावर टाकून दिला, कारण की सगळ्यांना क्रिस्पी खायचा होता पिझ्झा, तर तव्यावर मस्त क्रिस्पी होतो. अशा प्रकारे कट करून मस्त एन्जॉय केला सगळ्यांनी. हा बघा पिझ्झा लवर, व्हेजीस पण खातो तो पिझ्झासोबत आणि खूप मस्त आहे बोलत होता. आणि ही बघा, ही त्याची बहीण आहे मनस्वी. हिला अजिबात व्हेजीस आवडत नाही अँड शी इज एटिंग विदाऊट व्हेजीस. चलो बाय, थँक्यू.